हे खास ह्याच्यासाठी आहे, चुलीसाठी. आणि बाकी तिकडे पण मॉडर्न किचन पण आहे. मॉडर्न किचन पण आहे इकडे. सर्व यांच्या घरी गेलो होतो आपण आता. 52 दरवाजांचं घर आहे माणसाचं. 95ची भाई गाडी. 95ची का 92ची त्याला पण नीट माहित नाही बाबा. किलोला किती लागतं ना चिकनला ते दिलंय. तर आम्ही टाक केलंय. आता लाल तर झालंय. एवढा पाणी पडलंय ना, बोललो बिंदास टाका. लाल बिल काय टाकायचं ते बिंदास होऊन जाऊ द्यायचे. काय व्हायचं ते इथंच आपण जाऊ. तेल दे रे बाबा. आपण टाकू. बहिणी बघताय ना इथं आता स्वयंपाकाला हात नाही लावायचा. दादा फुल पामलाय. बापरे हेडशेप तर इथं झालाय. बापरे येतो देखो. आई तू हुशार आहे. माझी आई असं काहीतरी करत असते नेहमी. हे केलं ते योग्य केलंय माझ्या तरी मते. का घट्टच पाहिजे ना भाऊ. पण मध्ये वाफेवर होतं ना पाण्यात. नंतर तो मसाला लागेल कसा त्याला. शपथ राजे बेटा काय हे लहानपणापासून भाई काय हे पहिल्यांदा रूप बघतोय मी राजाचं. कापतोय टमाटे कापतोय स्वतःहून कापतोय. हे पण सांग ना. हा म्हणजे स्वतःहून बोलला तो. स्वतःहून असं बोलला की मी काम करतोय दिसलं पाहिजे म्हणून मग ब्लॉग मध्ये मी पण आलो पाहिजे काम करताना. मी काम करतो म्हणून तो आता कळतंय का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. लोकमान्य टिळक बोलतात तसं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण चायनाची ट्रिप जस्ट संपवलेली आहे आणि आपण सध्या आपल्या घरी इंडियाला आलेलो आहोत. आणि खूप सुंदर प्रवास झाला. तुम्ही ब्लॉग बघितले असतीलच आणि तुम्ही लाईक पण केलं असेल, त्यासाठी धन्यवाद. खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आता आपण आज थोडासा मित्रांसोबत फिरण्याचा दिवस निवडलेला आहे. काल ॲक्च्युली मी एक लेन्स घेऊन आलो माझ्यासाठी स्वतःसाठी. तर तेव्हा आमचा जस्ट एक रफली प्लॅन ठरला की आपण वनभोजन करूयात, जे की माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट आहे. वनभोजन, चुलीवरचं जेवण, या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. कारण की लहानपणापासून मी या गोष्टी बघत आलो आहे. किंवा या गोष्टी आता आपल्याकडे जास्त नाही मिळत, चूल वगैरे आपल्या गॅस वगैरे आल्यामुळे. पण चुलीवरचं जेवण वगैरे म्हणजे एक भारीच गोष्ट आहे. तर आज आपण वनभोजनाला चाललो आहे. जस्ट मी आत्ता निघालो आहे. सकाळी आवरून वगैरे जिमला जाऊन वगैरे आलो आणि आता मी निघालो आहे. तर माझे मित्र आता त्यांनी कामं वाटून घेतली आहेत, कोण कोण काय काय घेणार. तर मी माझं आवरलं आणि निघालो आहे. आता त्यांना मी पिक करणार आणि मग आम्ही जे लोकेशन डिसाईड केलं आहे तिकडे जाऊ. तर खूप धमाल व्लॉग असतात आपले आणि तसाच हा पण असणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत राहा आपल्या व्हिडिओला. आता मी शहापूरमध्ये आलो आहे. माझ्या घरापासून एक 3-4 किलोमीटर्सवर अंतरावर आहे. तर तिथून मी माझ्या मित्रांना आता घेणार आणि मग तिथून आम्ही निघणार आहोत. तर 2 मिनटं इथे त्यांना घेऊ आणि निघू. मंडळी आलेले आहेत आणि आपण आता निघालो. सर मागे का बसलेत? सर मागे का? शेट मागे बसतो. शेट मागे. हो आणि टाइमपास केला निव्वळ वाजले. हे खाली ठेवणार होता बसल हो. तर सीट पुढे घेता का सर? हो घेतो. से गडबड आहे. ठीक आहे. ठरलेल्या वेळेनुसार नियोजनानुसार जर सगळ्या गोष्टी झाल्या ना तर त्या परफेक्ट होतात. पण आयत्या वेळेला जर घडतंय तर त्या गोष्टींना थोडासा उशीर लागणारच आहे मित्रा. पण या वेळेस पोरांनी प्लॅन केला आणि पोरं घरातनं निघाली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सक्सेसफुल झाले असं मला काही हरकत नाही. आता घरातनं निघाले. चला, हा आमचा गौरव राजे
आणि हे आमचे परेश घरत. आम्ही फोटोग्राफी टीममध्ये सोबत असतो, सोबत काम करतो. बरेच वर्ष झाले आम्ही सोबत काम करतोय. आणि आत्ता जस्ट मी तुम्हाला जसं म्हणालो, काल आम्ही लेन्स घेतली. ह्या साहेबांनी कॅमेरा घेतलाय का M4 आणि त्याप्रमाणे मग आम्ही कालच हा प्लॅन केला, पण तो काय फिक्स नव्हता. तर आज सकाळी आम्ही त्या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्या की कसं करता येईल वगैरे. आणि मग नंतर आता आम्ही निघालोय मित्रांनो. कारण हे जे असणार आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण येत्या काळामध्ये पुढच्या रविवारपासून कंटिन्यूस पोरं कामाला असणार आहेत, काम करणार आहेत. त्यामुळे ही रिफ्रेशमेंट होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आता निघालोय सुसाट. याच्यानंतर डायरेक्ट ही जी रिप्लेसमेंट होईल ती डायरेक्ट. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का पिसाट चालले सुसाट? हा, पिसाट तर सुसाट आहेतच आणि त्यांच्या कृपेने आम्ही सुद्धा सुसाट आहोत. कारण आता वाघाला कॅमेरा घेतल्यामुळे EMI भरायचे ना. बाबा वाघ आता खतरनाक पेटला. ऐकणार नाही. चला निघालोय लालपरीचं दर्शन घेऊन. हे आपल्या विकी शेटची गाडी, पण विकीचे काका आहेत. हॅलो, चला. मित्रांनो, हा समृद्धी महामार्ग की जो आमच्या इथून हा कनेक्ट होतो आणि हा इकडे नागपूरला जातो आणि इकडे मुंबईला जातो. त्याच्या खालून आपण जाणार आहोत जिथे आपल्याला जायचं आहे. बाय द वे लोकेशन फिक्स झालेलं आहे. आम्ही आमच्या एका मित्र आहेत, म्हणजे हे आमचे मित्र आहेत ना, त्याच्या मामाचं गाव म्हणजेच जांभे. तिथे जांभे डॅम पण आहे. तर तिथे आम्ही चाललो आहे आणि तिकडे त्या मित्राचं घर आहे, शेत आहे. तिकडे आज आम्ही हा सगळा बेद आखणार आहोत. तर मस्त रस्ता आहे. म्हणजे आता खराब होता आता खूप खराब होता, पण आता छान रस्ता लागलाय. रस्ता छान आहे आणि जायला पण मजा येते. आणि मुळात म्हणजे मित्र असतील तर आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतातच आणि आपण त्यात रमतोच. काल आम्ही पूर्ण दिवस सोबत होतो, तरी पण गोष्टी संपत तर नाहीच आहेत, चालूच आहे. याला फोन कर, त्याला फोन कर. आता ज्यांना सांगतोय की आम्ही असा काहीतरी शॉर्ट प्लॅन केला आहे, मग त्यांचे फोन येतात की आमचं जेव्हा ऑफिस असतं तेव्हाच तुम्हाला करायचं असतं वगैरे. ठीक आहे, चालायचंच. मैत्री म्हटली की या सगळ्या गोष्टी आल्याच. गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मग थांबायला लागतंय. गाडी बंद पडली त्यामुळे आपली गाडी थांबली आहे. ते म्हणतात इथून कुठून तरी काढायची आहे. बघू आपण काय होतंय. परत मी काय बोललो, आता ऍक्च्युअली तुम्ही शेतीत काम केलेली माणसं आहेत, जुनी माणसं आहेत. अजित तर सांगेलच, पण तुम्हाला सांग पावसात कसं काम चालू आहे. कारण ते आधी सुकलेलं असतं, कापतात, मग पुन्हा उन्हामध्ये ठेवतात आणि मग नंतर ते जोडणी करतात. बरोबर ना? पण आता पाऊस पडलाय, त्याच्यामुळे- शेतकरी भावाची चाचणी चालली. नाही, बरोबर ना, लय मेहनत घेतली. म्हणजे विचार करा, ते सुकलेलं असतं, पावसामुळे ओलं झालंय, त्याच्या चिखल्यामध्ये ते कापलंय, पुन्हा ते सुकवले उन्हामध्ये, ते सुकवताना परत पाऊस पडलाय, पुन्हा ते उन्हात सुकवलंय आणि मग जोडणी करणार. पण हे आता टिकेल का? म्हणजे हे पीक राहील का? नाही, हे कष्ट झाले, पाऊस पडला, नासाडी झाली आणि हेच भात जमीन पडून परत उगवलेलं पण आहे. हा, त्यातून आणेवारी कमी झाली. ओके. 80% येणार भाऊ, असं 10% लॉस पकडू दरवर्षी होत असतो. हा, हा. आणि यात एक 50% आणेवारी झालेली. आणि ही गोष्ट सरकार दरबारी तर आकडेवारी येणारच नाही. आणि हा. नुकसान भरपाई हा विषय अगदी म्हणजे एकरी किंवा अगदी म्हणजे 1000-1500 रुपये म्हणजे जी गोष्ट बियाण्यांची किंमत आहे हा. किंवा खतांची किंमत, हा. वाढलेली किंमत, ती पण भरून निघत नाही. ओ, असं आहे. आता परेश दादाचं बरंच शेत आहे. म्हणजे आम्ही कधी गेलो नाही तिकडे, पण त्याच्या स्टोरीज वगैरे कधी तिकडे, सॉरी, नाही, त्याने आग्रह केलाय बिचाऱ्याने आणि त्याच्या स्टोरीज बघत असतो मी नेहमी. तर त्यांचं बरंचसं शेत आहे आणि त्या शेतात जवळपास 150 लोक कामं वगैरे करतात. कारण की जेव्हा आम्ही शूटमध्ये असतो तेव्हा असंच कॅम्पसमध्ये बोलणं होतं, तर तेव्हा त्यांनी मला सगळ्या स्टोरीज सांगितलेल्या आहेत की त्याच्या सकाळी भाकऱ्या बनवून त्या शेतावर न्याव्या लागतात.
आणि खूप मोठा कारभार आहे म्हणजे त्यांचा शेतीचा, त्यामुळे याला सगळं काही व्यवस्थित माहिती आहे. तर ही खूप म्हणजे ही माहितीच नव्हती मला की आता हे एवढं नुकसान झालं आहे आणि मग त्याची भरपाई एवढी कमी मिळते. ही खूप शोकांतिका आहे आपली की जो आपल्याला खाण्यासाठी जे अन्नधान्य उत्पन्न करून देतो, अवेलेबल करून देतो, त्याचे आपण असं म्हणजे आता हे कोणाच्याच हातात नाही आहे पाऊस पडणं वगैरे, तर त्याच्यामध्ये बळी त्यांचाच पडतो आहे. तर हे खूप वाईट गोष्ट आहे, असं नाही व्हायला पाहिजे. सरकारने या गोष्टींकडे बघितलं आहे. सरकार कुठे बघते, तिच्या आल्या रस्ते पण नाही बघत येत. बरं रस्ते करा, हे करा, सगळं करा. चायनाच्या पुढे जाऊ आपण. चायना जाऊ दे, आता बोललं तर हे बोलतात की काय चायना जा तिकडेच राहायला. पण भाई जे आहे ते आहे, त्यांनी केलं मग आपण ते 100% करू शकतो. आपण त्या चायनापेक्षा तर लय हुशार आहेत आणि लय पुढे जाऊ शकतो आपण. कमी का तिकडे दिसला का लगेच बाई खायला सुरुवात. का आता उठला का झोपेतनं? फोटोग्राफर जसे नवरदेवाची वाट बघतात नाही का, हा मी तुमची वाट बघतोय. बघता बरोबर ना? बरं आहे. पण मग पेरू ना खाता आम्ही, तुम्ही का खाताय? हे जे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आपण. कसं आहे भावा? ए चला ना रे, अरे त्यांनाच भेटायला आलो, त्यांना काय विचारताय कसं आहे काय ना म्हणताय? उतरा गाडीतनं. भरायचंय का? आता जवळपास 1:30 वाजलेत, त्यामुळे थोडासा प्लॅन मध्ये चेंज आहे की आता तिकडे जाऊन चूल पेटवणार, जेवण बनवणार. त्यापेक्षा घरी चूल रेडी आहे, तर इथे आम्ही जेवण बनवतो आणि आम्ही हुंदडायला जातो. बघू कसं काय करायचं ते. गाडी लावली आहे आणि आता अजितच्या घरात येतोय, कारण की हे बघ आला नाही तर लगेचच भाई लोळालोळी चालू. अरे कसला गारवा येतो माहितीये का? गारवा तर असणार मित्रा इथे खर्च आहे. खर्चापेक्षा माहितीये का आवडली जागा म्हणजे एवढं आहे ना, एवढं आपल्या म्हणजे आम्ही पण गावाकडचे आहे. शहापूर काय लय मोठं शहर नाही आणि आसनगाव पण काय लय मोठं नाही, पण आहे ना अगदी अजून ग्रामीण आमच्याकडे भागात ट्रेन आहे. आमच्याकडे ट्रेन आहे. नंतर त्याच्यावरती नंतर वाटतो. अरे आमच्या डायरेक्ट पाटा लागतं तिकडे मुंबईला की आसनगावची ट्रेन आहे, स्लो ट्रेन, फास्ट ट्रेन. आमच्याकडे ट्रेन तरी तुमच्याकडे आहे का ते बोला. आता बोललो तर राग येईल, पाणी येत नाही तुमच्या गावात. हे, असं नाही बोलायचं गावाला. तर छान असं गाव तर छानच आहे. आता तुम्ही बघितलंच येताना. मोस्ट मोठा हॉल आहे. हे सगळ्यात आवडती गोष्ट भाई. हे जर घरात लागलं ना माझ्या तर खतरनाक विषय होऊन जाईल. पण आपल्याला खूप लिमिटेशन्स येतात जे आत्ताची घरं जी आपण बांधलेली आहेत. घर आहे म्हणजे बघा इथून बघा एवढा बघा इथं आलं. अरे मोस्ट मोठा. हे बघा दरवाजे, इथल्या इथे दरवाजे किती झाले? 1 2 3 4 5 6 8 9 दरवाजे तर आत्ताच बघितले मी 1 सेकंदात. भाई भाई संपतच नाही. हे पूर्ण बॅक यार्ड आहे आणि ती तिथे विहीर पण आहे त्यांची. हे जे आता तयार करतायत टाकी, ते आता शेतावरती जाणार आहे. जसं मगाशी बोललो मी, परेश दादाच्या घरी जेव्हा शेताची कामं चालू असतात तेव्हा यांना सकाळी सगळं काही तयार करून घेऊन जायला लागतं जे शेतावर कामं करतात. तसंच सेम आत्ताच चालू आहे. दादा मला बोलला की हे सगळं काय ते आहे. आणि भाई किती किचन आहे तिथे, 3-4 किचन तर मी आता बघितले येत आहेत. 1 2 3 हे खास ह्याच्यासाठी आहे, चुलीसाठी. आणि बाकी तिकडे पण मॉडर्न किचन पण आहे. मॉडर्न किचन पण आहे इकडे आणि हे पण आहे. पण इथे जी चव आहे ती कुठेच नाही मित्रांनो. आल्या आल्या आम्हाला घरची पपई लगेच कापून दिली त्यांनी. आणि हे बघा कसे बिलगले डायरेक्ट खायला. हे उपाशी टाइम केला. हा तर बोलणार पण नाही खाताना. डोक्याला लागलं मगाशी माझ्या. दरवाजा छोटा होता. बरोबर आहे, आपण वाढलं.
प्रजा भयंकर प्रजा आहे ही. इथे आता डॅम दिसतोय मला, पण आम्हाला इकडे जायचं आहे कारण की त्यांचं शेत इकडे कुठेतरी आहे. तर आतमध्ये ऑफरोडला गाडी टाकली आहे. आता कसा रस्ता आहे बघू. भांडी वाजायला लागली आपली. आणि नवीन टायर टाकलेत आपण आत्ताच. काय विषय नाही. बाय कॉन्फिडन्स आहे आपल्याला आता. इथे ही लोकेशन आहे आपलं. हो फॅमिलीला नाही घेऊन शकत आपण इकडे. होऊ शकतं ना, काय विषय. हे इकडून आलो आणि भाई साहब काय लोकेशन आहे यार. रेडी भात रेडी आहे भाई, बात रेडी 100%. काय लोकेशन आहे भाई. दिल गार्डन गार्डन हो गया बिलकुल. सुपर से भी ऊपर. ॲक्च्युली इकडे येतो आम्ही नेहमी, पण हे काहीतरी भन्नाट आहे भाई. आमचे मित्र डॉक्टर अमय भोईर, त्यांचं इथे कुठेतरी फार्म हाऊस आहे. कारण की आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा त्या रस्त्याने आलो आणि तिथे आम्ही पूर्ण मजा केलेली त्या तिकडे दगडांच्या इथे, आणि तिकडून आलो होतो. आता यावेळेस मी या साईडने आलो आणि ह्या लोकेशनला आम्ही थांबणार आहोत. भाई एक नंबर लोकेशन आहे. असं निवांत कुठेतरी आल्याचा फील येतो आहे. म्हणजे घरापासून बरंच लांब असं काहीतरी. कारण की एवढी शांतता सध्या तरी कुठे मिळणार नाही आमच्या एरियात तरीसुद्धा इथे खूप शांत. आणि रस्ते तर तुम्ही बघितलं एकदम गावाकडचे रस्ते. आणि आमचे होस्ट आणि गाईड श्री परेश घरत. जमा करायचं आहे. हां आता काम यांचं चालू होणार. हे बघा, हे आमचे हुलाहुल बघा. काय म्हणता सर. इथं मी केव्हा आलेलो माहिती का तुला, हां जेव्हा हा रस्ता होता आणि एक जण इथं बुडालेला मुंबईतला, आणि- आणि बॉडी काढायची होती. आता मला तर पोता येत नाही, हां आम्ही फक्त बॉडी खेचलं होतो, मग रस्सी बांधलं. मग काय झालं त्या माणसाचं. 24 तासानंतर बॉडी आपोआप वरती आली ना. आयुष्यपत कधीची गोष्ट आहे. किती माहिती आहे का, चार जण मित्र होते हां आणि तो एकुलता एक होता बिचारा घरच्यांचा. इथं खाली काहीतरी दारू प्यायला बसले, पावसाच्या टायमाला वरती आले आणि फोटो काढता काढता तो पडला तर अख्खा दिवस गेली बॉडी शोधायला. त्याची बॉडी काय भेटली नाही. मग दुसऱ्या दिवशी जशी निसर्गानेच जशी आतमध्ये खेचली तशीच वरती आणली. किती वर्ष आधीची गोष्ट आहे ही. तीन जास्तीत जास्त 3 वर्ष. ह्या इकडे आल्यानंतर ही कशाला होत पाहिजे ना. दारू बिरू नाही, सगळ्यात प्यायचे वाईट ना, तेव्हा नाटकं वाटलं माहिती करायचे. का, सगळ्यात वाईट तेव्हा वाटलं जेव्हा कळलं की ते घरच्यांना एकुलता एक होता. वडील पण काहीतरी साधारणतः 2 वर्षापूर्वी वारलेले आणि तोच घर चालू होता. अरे 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 मित्रांनो, इकडे अशा ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद घ्या. दारू प्यायची तर बारमध्ये प्या, जर प्यायचीच आहे तर. इकडे कशाला मरताय. त्या बाजूला ना पाठीमागे एक गाव आहे, म्हणजे पाडा. ओके, इकडे या साईडला. हां त्याला पण जाऊ शकतो इथे. ओके, मग ते तिकडे जायला कसं काय. तर फार ओढी असते ते. हो मग ते आहे आता इथे. आणि ह्या बाजूला इथून गेलं का नांदगाव आले त्या रोडला, अच्छा अच्छा शिनोली रोड. ओके 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 ओके. मग कारला ॲक्सेस नाही ना जायला. नाही, पायी जाऊ शकतो. पायी जाऊ शकतो. रस्ता बनवला होता. ओके, म्हणजे सगळं काही जवळजवळच आहे. पण पाण्यामुळे आपण असं बाय कार जाऊ नाही शकत, बाय रोड नाही जाऊ शकत. असं होडीने वगैरे जाऊ शकतो, जसं दादा आता म्हणाला. तो आमचा दादा आहे, बराच मोठा आहे तो आमच्यापेक्षा. पण बिचारा एकदम भारी आहे. म्हणजे आमच्यातच असतो, आमच्यात राहतो. त्याला असं काय लहान मोठं असं काय नाही. मस्त आमचा ग्रुप हा भारी आहे एकदम. कामं सोबत करतो, मजा सोबत करतो. आणि मित्रांनो, वेळ मिळाला तर चेक करा, नवीन टायर टाकलेत मी. लोक कामं करतात ते दाखवा आता. आमदार साहेब काम करत आहेत. हो आमदार साहेब, तिकडे तोडाल सगळं, नुकसान जास्त होईल. हे बघा काय जोर तिकडे लावला तुटला इकडं. लात मारा ना अशी.
लाच मारा तुटणार. मस्त शॉट घे बघ कसं लोकेशन. या बाजूला जर गेलंस ना एक झोपडी दादा इथे हे मासे नसतील का? आहेत भरपूर मोठे मासे. कटला असं एवढं मोठं कटला. हां जायला लावले पण मासा बाहेर जायला नको. हे अजित दांडकर साहेब यांची आपण ओळख नाही केली. हे इथेच राहतात. यांच्याचमुळे आपण इथे आलो. हे पण राहतात. हे यांनी घरी नाही नेलं. हे आता बघायची बघितलं. हा यांच्या घरी गेलो होतो आपण आता आणि ते त्यांनी नेलं नाही आपल्याला घरी. शब्द नीट वापरा. आता आपण जे मोठ्या घरात गेलेलो ना, खूप मोठं घर होतं, खूप मोठे. अरे आता नजरेत बघितलं ना, लिटरली अशी फक्त नजर फिरवली 8-9 रूम आम्हाला असेच दिसले. म्हणजे 8-9 दरवाजे आम्हाला असेच दिसले. हा घ्या. दरवाजा कमी केले. किती होते? 52 दरवाजांचं घर आहे माणसाचं. हे कुठे जायचं असेल प्लॅनिंग करून सगळ्या फॅमिलीला बाहेर अर्धा 1 तास तर फक्त दरवाजे बंद करायला लागतील यांचे. जमलो लाकडं गोळा करून. आजच्या एक बल सेट. माझ्याकडे मस्त प्लॅन आहे. नदीच्या आहे ना किनाऱ्याला लागून जी झाडं आहेत ना त्याच्या फांद्या तोडायला जाऊ. एक कुऱ्हाड ना, झाड तोडता कुऱ्हाड टाकतो नदीत नेल देवी. किंवा तुम्हाला काय पाहिजे, सोन्याची चांदीची लाकडाची, पैसाच पैसा बाई. काय का अरे का होईल EMI पण भरायचे. मी काय करायला सुरुवातीला मला सोन्याची माझी नाही, चांदीची माझी नाही, लाकडाची माझी नाही. आता तिने दे मला. संपला विषय. EMI आहेत, टेन्शन आहे. नाही सागरा प्राण तळमळला. महाप्रसाद घेतो का हातावर? थोडा प्रसाद. गौरव थोडा प्रसाद घे रे हातावर. महेश मडकी गेलं हेलिकॉप्टर चालवायला. केला पाहिजे. कॉकटेल बनवते. मी उडी टाकतो या साईडला. हा काय बोलतो? आता नको थांब इथे फोडणी टाकून जा. तू नाही आला तरी जेवण होईल. बघू घे चालेल. चल एक बॉल खरं बोलतो. बिन लग्नाच मारायचं. तुमच्यात काय होतं रे? आमच्यात मुंजा होते. काय करू? डाळ टाकू का? हे परत खरंच होईल का? कोणी येईल का? काय छोटे आहेत रे मासे. मोठे मासे हे नाही रे आतमध्ये मोठे मासे आतमध्ये. जा तू जात होता ना तू. हे चालला होता ना तू. आपण थोड्याला जाईल मला. मध्ये थांबायचा. उलटा रेस्ट. चलो. खतरनाक रे. हा तू कोंबडा जिवंतच करशील. याचं पाणी संपवलं अक्का. काय करायचं आता? करा पुढचं. कामसू काम करतात पोरं. आपण टाइमपास करतोय. राजाने पण केलं काम. तळाला साठी हेच टाकू आपण. स्थळ पाहिजे हे भावाला. तर जरा बघा क्वालिटीज बघा. आम्ही आता दाखवूच. हा ब्लॉग पूर्ण क्वालिटीज वरच असेल. कारण ते 95ची भाई गाडी. 95ची का 92ची त्याला पण नीट माहित नाही बाबा. आम्ही तेल विसरलो. जेव्हा भाजी टाकायची तेव्हा आठवलं की तेलच नाही आहे बाई. आता तेल आणायला चाललोय आणि मग थोडी ताटं वगैरे पण घेऊन येतो.
चिकन इथे बनवणार आणि मटण आम्ही घरी दिले बनवायला. खवय्ये आता आम्ही सारे खवय्ये ह्या सेटवर आलेलो आहोत. तर आमचे शेफ आता सांगणार आहेत काय काय टाकायचं, कसं टाकायचं. प्लास्टिक घे बाजूला. ते तुम्ही टॉवेल किंवा रुमाल नाही आणला? रे मुख्य शेफ काहीतरी बोल ना. मुका झाला काय? ये प्याज है, ये कांदा है, ये प्याज है, ये कांदा है. क्या बात है गौरव. पहिल्यांदा करतोय की केलंय याच्या आधी? अनेकदा केलंय मी. मला गिर्यारोहण करत असल्यामुळे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत ना, स्वतःचं जेवण वगैरे बनवणं. पण त्यामुळे मटन चिकन येतं का? खिचडी पर्यंत ठीक आहे. चिकन जमतं मग थोडंसं. बापरे काहीतरी वेगळंच केलंय. पण याच्यात मीठ तरी घाल दादा. मीठ मसाला काहीच नाही, असंच रॉ. पण ते चांगलं नसेल लागत. आता तू आम्हाला नाही सांगणार. नाही राहू दे. त्यात मीठ थोडं टाक. ठीक आहे ना. वा, अरे काय दादा. तर मग मजा आली. तेच सांगतो ना तुला. हे आत्ता आम्ही आणायला गेलेलो आणि आता शेफ एवढे लागलेत कामाला तर आमची गरजच नाही. इक्बालच्या साखरपुड्याचं जेवण तोच बनवणार आहे. हा इक्बालच. आचारी एक नंबर आहे ते. अंदाजे टाकलंय. कसं झालंय घरच्यांनी आहे ना 1.5 किलोला किती लागतं ना चिकनला ते दिलंय. तर आम्ही टाक केलंय. आता लाल तर झालंय. एवढा पाणी पडलंय ना. बोललो बिंदास टाका. लाल बिल काय टाकायचं ते बिंदास होऊन जाऊ दे. जे काय व्हायचं ते इथंच आपण जाऊ. सगळे एक्सपेरिमेंटल आहेत. आता हा काहीतरी शोधतोय टिक्का मसाला. हा ह्याच्यात टाक. हे आता तू ते त्यात टाक. हा हे बघ राजेने काहीतरी. राजे खाली टिकला टाकला खाली. ठीक आहे ना. पाणी टाक. माहिती आहे बॉटल घे. डाळ कमी कर. मागे घेत. मागेच रे मागे. फाट्या मागे घेत. ते तर करा ना तुम्ही मग. पाणी टाकू का? पाणी नाही, तेल टाक थोडा. काय बोललो? हे तेल टाक थोडा. काही टेन्शन नाही. ठीक आहे. बरोबर चाललंय जे काय चाललंय ते असंच असतं. काही टेन्शन नका घेऊ. नाही. तेल टाक. आमच्यात असंच करतात ना रे. इथे नेरुली साईडला असंच करतात. नेहरू स्पेशल काय. पण आता आपण बॉर्डरवर कांदा दिसत पण नाही आता. बाबा तेल टाक ना, जाईल जळून जाईल तो. नाही रे जळत पाहिजे. अरे इथे शेफ कुक बघ. चीफ कुक काय करतायत काय? आहे जे होईल ते बघू. तेल दे रे बाबा. आपण टाक ना. वहिनी बघताय ना इथे आता स्वयंपाकाला हात नाही लावायचा. दादा फुल फॉर्मलाय. कांदा टाकायचा का अजून? नको. आता कुठं वर टाकतोस कांदा? वरतून हे टाकतोच ना आपण मीठ. मसाला दे. तू अख्खा टाक ना. खायला दोघं इकडे जुंपलेत. दोघं इकडे जुंपलेत. नाही तो आहे ना. टाकायचे. चिकन टाक वाफेवरती. तो देऊ का दुसरा? चिकन टाका. हा वर टाकायचा असतो का? तो मटन मसाल्याची ठेवते का घरी? हा ती मटन मसाला घ्यायचा. हा काय चिकन मसाला दे. त्याच्यात पण टाकायचं का? होईल ते होईल. पकडू कशाला? तुझं पकडून दे. हे गौरव हे हा टाकू का याच्यात? थोडं टाक. आधी टाकायचं असतं. टाक. काय व्हायचं ते? नंतर आहे ते का? आता याच्यावर भाकरी घ्यायचं. भाकरी घेतली आता. गौरव बाई तो याच्यावर बसेल ना. तो पण बसेल ना. तेल टाक. हा काला होईल साधून. दादानी इथं काहीतरी करायला घेतलाय. भुजिंग. भुजिंग नाही काय रे, काय होतं त्याला? टिक्का दाखवतो.
आता याच्यात आपण पानगा. wrap करणार. काय वाटतं तुम्ही शब्द घेतला ना त्याचा काहीतरी काय पानगा 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 काय बोलतात त्याला पानगा का इक्बाल काय बोलतात त्याला पाण्यात हे करतो नको 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 वाफेवर दे वाफेवरच ना बस. बापरे हेडशेप तर इथं झालाय बापरे पाणी नको ना जास्त हे तो देखो पाणी सुटेल भाई राजे तुझा श्रेय आहे भाई इथं नाही रे इक्बाल तर आहे इक्बाल बनवतो रे नेहमीच इक्बाल मास्टर शेफ आहे भाई इक्बाल भाई तू हुशार आहे माझी आई असं काहीतरी करत असते नेहमी हे केलं ते योग्य केलंय माझ्या तरी मते हा का आणि परिदादा तर काय भाई प्रो लेवल आहे परिदादा ते त्यांनी खूप असे काय बोलतात वनभोजन पार पाडलेले आहेत बघा यांची लफडी बघा अरे वरता वरती जळत राहील खालचा खाली सगळ्यांचं नॉलेज मिळून चांगलं काहीतरी होणार आहे आणि आपण ते जेवणार आहे नाहीच झालं तर मटण घरून येणारच आहे आता परत कोणाला काहीतरी सुचलंय हे तुला काय सुचलंय टाक कर काहीतरी एकत्र कर त्यात नको टाकू याच्यात हा कोथिंबीर नंतर टाकू. अरे पण ते पाणी झालं जास्त म्हणून टाकू जेवण. अरे एक बार थांब ना जरा. शिजू द्या अजून. चमचा बरोबर आहे जे काय ते चांगलं आहे बरोबर आहे रे चमचा दे. हे जळटे हे इक्बाल खाली लागलाय नाही रे नाही लागलाय का थांब. वाफेवर दे आणि पाणी टाकलंय नको टाकू पाणी अरे नको टाकू नाही रे तुला सांगितलं तसं कर ना मी शिकवलंय ना तो सगळा होईल तो. अरे नाही कसा होईल मसाला एवढा कडक घट्ट होईल बघ तो रस्सा बघा अरे घट्टच पाहिजे ना भाऊ. अरे पण मग ते वाफेवर होते ना पाण्यात धर पाणी टाकतो ना आपण. नंतर पाणी तो मसाला लागेल कसा त्याला अरे शपथ राजे बेटा काय आहे हे अरे शिजल्यावर लहानपणापासून राजे भाई काय आहे हे पहिल्यांदा रूप बघतोय मी राजाचं भाई हा आमचा राजा नाही कालपर्यंतचा राजा नाही भाई हा इकडे काहीतरी नेक्स्ट लेवल करतोय रेसिपी यांच्यापेक्षा भारी होईल काय बोलतो सोड सगळी लावतो. हा सगळीच लावतो परत घेऊ ह्याच्यात सगळे भरले आता तुझे करत होता हा नाही आहेत नाही, ना बाकी शिल्लक ठेवलं त्याला ते हे काठी लावायची का काठीची काही गरज नाही ना बाहेर काढून सगळे मध्ये एक देतो टाकून ही गोष्ट कडक होईल एकदम कडक होईल याच्यापेक्षा भारी बस उघडला का चिकन मसाला टाकून देऊ द्या. हे दोन वस्तादांच्या गोष्टी आहेत पाणी टाकलं तर मसाला लागणार आहे ना चिकन. हो तू कर बाबा वाफेवर झाल्यानंतर मग पाणी टाकणार. हा, हेच आहे. आयुष्यात काय गोष्टी पाहिजेत ह्याच गोष्टी बस हे माझी होणारी बायको किती नशिबान असेल बघतेस ना ग पाठवतो लिंक तुला पण टाकू असं काढी नको साडी टाक ना ते जळून जाईल वरचा. घरात यांच्या हस्ते मीठ असं टाक असं जास्त नको का? हे नीट टाका रे मीठ जास्त कमी झालं चालेल वरून टाकू शकतो एवढ्याशा मी काय होणार वस्तादला विचारून करा लागलं तर घेऊ रे परत काय लोड घे म्हणजे 1.5 किलो चिकन आहे अरे राजे मीठ कमी नाही करता येत. राजे ते मग धुवून का आणलं हे अजून घ्या ना अरे खूप कमी झाला नाही खूप कमी आहे खूप कमी झाला दादा किलो चिकन काय लागतं की नाही थोडं टाक ना जरा टाक ऐक कमी आहे ना नंतर टाकता येतो आयुष्याला चव नसली तरी मिठाच्या अंदाजाचा चव आहे मला त्याचा खारड होईल ना ते. अरे दर्दी पंकज उदास हा बस 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 झाकण नको तसा शिजू दे त्याला आता. नाही झाकण ठेव ना का नको नको ते सुका होईल ना. तू किती वेळा केलं आजपर्यंत चिकन कोण इक्बाल लई वेळेला गेलं. ते मुसलमान आहे चिकन शिवाय खात नाही अरे पण बनवत थोडी सुका पण नको थोडासा ते gravy हा मग 100% अरे हा भातावरचा झाला आपला सुक्का करायचा होता नाही नाही मसाला जे काय ते योग्य आहे अरे याच्यात आटेल ना पण ते माझा कलर बघ दादाचा एक्सपेरिमेंट जो होता त्याचा रिझल्ट लागायची वेळ आलेली आहे हे नाही झाला ते बाई जास्त पाणी लावलीस तुम्ही. नाही, नाही, तेच. नाही मला नाही वाटत झालाय अर्धवट झालं ते नाही झालाय तसंच ठेव तसाच ठेव यो बघ शाना तो छोटावाला झालाय झालंय बघ. तुझे तुला जे ते तुम्ही दोघं का हे आम्ही दोघं का काय गोष्टी राहणार त्या गोष्टी हा शिजलाय वाटतं ना इकडं टाक इकडं टाक इकडं मला नाही वाटत शिजलाय शिजलाय का रे शिजलाय मग कशी टेस्ट अरे हे बघ ना कसला सुटलाय बघ ना कसं सुटतोय बघ. हे बघ हा ही चिकनची एक हे असते तर तो सुटतो कसा असा मोकळा कसा होतो गरम आहे गरम आहे गरम आहे
खूप गरम आहे ना. मसाला कमी पाहिजे. सपूत झाला पाहिजे. दाखव इकडं. चिकन बघा कसं, याला बोलतात खास चिकन. असं सुटलाय बघा कसं. हा फ्रेश एकदम. दे दे गौरवला दे. आपलं का फुटत नाही? फुटला. मसाला कमी पाहिजे. मसाला कच्चा राहिला. मसाला जास्त झाला. कौल असलं कौल त्याच्यात मजा दे. बघू शकता एकदम मस्त मजा आणली आहे. एवढंशील अंगावर इथं. त्याला खाली काढू आता. तर एकदम सुका होईल नाही तर तो. हा ठीक आहे ना, तुला जसं वाटतं. तुला मेन शेफ म्हणून मी पदवी दिलेली आहे ना. काम देशील मांडीवर माझ्या. ए बीप टाक. हे जेवणाची मस्ती करू नका. पडला ना उपाशी राहायला लागेल. नाही अरे मटण येतं ना करू. आता नाही नंतर. आता हे शेवटचं आहे ना, परदाने जो विषय करायला केलाय ना तो आपण करतो याच्यात. आणि आपले इक्बाल आणि अजित गेलेत मटण आणायला, जे घरी शिजवायला टाकलेलं. कारण नेहमीप्रमाणे मी लेट केलं आणि मी लेट केल्यामुळे आणायला उशीर झाला. त्यामुळे मग चिकन इकडे शिजवलं आणि मटण घरी शिजवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्यापासून शूटच्या निमित्ताने शूटचं बहाणं करून जो माणूस काम करत नव्हता तो आता काम करायला बसलाय. आणि कधी नव्हत महत्त्वाचं काम करतोय ते म्हणजे काकडी कापतोय, टमाटे कापतोय. स्वतःहून कापतोय हे पण सांग ना. हा म्हणजे स्वतःहून बोलला तो. स्वतःहून असं बोलला की मी काम करतोय दिसलं पाहिजे, म्हणून मग ब्लॉग मध्ये मी पण आलो पाहिजे काम करताना. म्हणून बोलतो मी काम करतो, म्हणून तो आता करतोय. काकडी कापतोय आणि काकडी कापल्यानंतर कांदे कापल. आणि परत आता इथं त्यांनीच केलेला एक्सपेरिमेंट दाखवून बघतोय बरोबर झालाय का. घरून जस्ट मटण आलंय. मटण बघा मित्रांनो, आमच्या जसं तोंडाला पाणी सुटलंय तसं तुम्हाला सुटल्याशिवाय राहणार नाही. सगळं कापून हे कष्ट आहेत का माझे. हे माझे कष्ट आहेत. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मी कापून घेतलंय आणि आता टेस्ट करतात आलंय तसं. हे उस्ताद हे एक वस्तात. चला तर मग जेवूयात आणि मग जेवून तृप्त होऊयात, ज्यासाठी आपण आज इकडे आलेलो आहोत. मस्तपैकी जेवायला बसलोय. बसला ना अजून. आता मी काय आता करतो, बसलोय भाकरी ना. घेतो. भाकरी अशी सुरेश. तुम्ही आता बघा. तो प्रकार याच्यावर अरे दादा सेक्सी लागतो. अरे गावठी तो त्याच्यासाठी तो तसा रस्ता पाहिजे. तोच करून खायचा. हा. तो त्याच्यावरच म्हणजे या जेवायला मित्रांनो हे सुका चिकन, मटण आणि हे सलाड, भाकरी हे इथे चालू पण झालेले आहेत. थांबू शकत नाही. आणि भाकरी चुरून प्रकार आहे. आणि हे आता वाढून घेत आहेत त्यांना. मस्त परेश घरात. जास्त रस्ता. भाई दमले सगळे. फस्त काय गौरव, आलो काय चाललंय? पाणी पाणी मस्त झणझणीत. कोंबडी की गर्दन. नशा आलाय, नशा मटणाचा चिकनचा असा नशा आलाय. असं वाटतंय झोपायला सोय भाई. आपलंच आहे आता. पाणी पिऊ नका. मी तर आणतो तुम्हाला. पाणी पिला ना आता जड होईल. नुसतं काय केलंय खर होईल. थोडी पाहिजे. अरे पण अजित हा काय हिशोब आहे? तू एवढा भात कसं काय लावू शकतो? 5 जण होतो आपण. गौरव जेवणार होता. बघणाऱ्यांना वाटेल की हल्लत नाही. हा हे बघ एवढा भाजी. याच्यात काय आहे का? आहे मग पार्सल. हा पार्सल तर करू शकतो. व्हेरी नाईस.
अरे ऑ करायला कोण नाही ते येतील ना भाई. कुठे येतील? ते पाण्याच्या आत तिकडे अंडर वॉटर तिकडे आहेत, इथं नाही. इथे पण आहेत ना ते काय ते अरे इथं पाळलेत ना. आता बिया नाही, तिकडे मोठे येतील. मग ते काय खात नाही अजून. नाही ते दुधावर आहेत, सेरेलॅकवर आहेत ते. तिथे मोठे येतील असे. सेरेलॅकवर आहेत ते. ही भाजी पण आहे. हे काय निपटून का संपलं? एक डबा भरला ना, त्यात घालून. धुतो आता. बघा आताच लग्न झालंय भावाचं. ते शिकून घेतो, परत बायको बोलायला नको. बस काय येत नाही. हा, कसे रवंत करत बसलेले बैल बघा एकदम. आणि तो तिकडे आमचा मोठा बैल तो तिकडे बघा वळू वळू मग तो तिकडे बसलाय. ते काय अरे त्याला मी बोललो की तिथं जाळी का निघाली, तो ती हे करत बसलाय वाटतं. मस्त जेवण झालंय आणि आवरून घेतलं. आमच्या अजित भाऊंनी सगळं साफसफाई केली, कारण त्यांना घरी जायचं आहे ना, त्यांचं सामान आहे. परत घरात घेणार नाही, घेतील. तर आता निवांत आराम करतो आणि मग थोड्या वेळाने निघतो. 2, 3, go! क्लच नको दाबू बघ. कुठला क्लास आहे? तो त्या साईड होतो, वरती येतो. ह्याच्यात टाकायचा. अरे बघ तो बघ. हा हे बघ, असा शेतकऱ्याचा असतंय. हो ना, मी कुठं नाही म्हणलो बाई, कुठं हा का सेंटी होतोय. अरे आपण आलोय आता अजितच्या फार्म हाऊसला. तर फार्म हाऊस वरती म्हणजे फार्म आहे, हाऊस व्हायचं बाकी आहे. हाऊस पण आहे. हाऊस पण आहे भारी. हाऊस आहे, ते दाखवायचं राहिलं असेल तर. कसं आहे विचारलं तर काय करू. ते त्यांनी सगळे फळभाज्या वगैरे लावलेल्या आहेत. त्याने आता आपल्याला हे सुद्धा दिलं. काय ते सोनचाफा. सोनचाफा. आणि इथे सगळे आता वेळ तर झाली आहे तशी, पण तरी सुद्धा कामं चालली आहेत शेतांची. बोल ना बोल. काय सांग ना, मला सांग ना. हा? सांग ना रे. चालू ठेव मी काहीतरी काढतो. हे असं आहे भाई, हे अशी पोरं आहेत. आणि त्यांच्या एरियामध्ये आलोय. बाबा सांग 2 गोष्टी आम्हाला पण कळू दे, व्ह्युअर्सला पण कळू दे. बाबा सांग ना काय ते. आलं बघ. काय विषय? भात अवकाळी पावसामुळे तयार हे वरण बस. नीट सांग ना काय ते. सगळा पुजून गेला. नाही पण नाही मस्करी नाही, म्हणजे आपण हसतोय. पण ऐक ना सिरियसली, एवढा पावसा मी कधीच बघितला नाही. मला सांग खरंच गोष्ट की ओव्हरऑल जर नुकसानाचा विचार करायला गेला, समजा जर तुझ्या दरवर्षी भाताच्या जर 1000 पोती निघत असतील, या वर्षीचं कॅल्क्युलेशन कसं आहे? निम्म्या डायरेक्ट 500 डायरेक्ट 500. डायरेक्ट 500 वरती आला. पण मग आता हा भात जो कुजूनच गेला आहे तसंही. आणि दुसरी गोष्ट, कापाची तग निघून गेल्यावर तो जो भात राहिलाय तो सगळा कापताना खडून जातो. तर मग ती क्वालिटी मॅटर झाली असेल. क्वालिटी सगळं आता तो भात जर तुम्ही करायला गेला तो सगळं तुटून जाईल. पण मग आता तांदूळ जेव्हा आपण राईस मिलमध्ये भरडायला घेऊन जातो त्यावेळेस तो सगळं तुटून जातो, सगळं तुकडा होऊन जातो. हे बघ रे. तांदूळ मिळणार नाही. कडक होऊन गेला तो. पंचनामा. त्याचा पंचनामा झाला असेल ना. मग येऊन गेला ना. किती? 1500 रुपये एकर. 1400 रुपये जमा. 1400 रुपये एकर. हेक्टरी हो हेक्टरी. म्हणजे आता जर समजा हे 1400 रुपये तुम्हाला सरकार देणार, माझे आमचं किती 5 हेक्टरचा टाकेल ना, 5 हेक्टरचे 1400 रुपये जमा झाले. पण ऐक ना 5 हेक्टरचे 1400 रुपये, आणि जर सगळ्या व्यवस्थित झाला असता तर पाऊस दिवस नसता पडला तर 5 हेक्टर मध्ये किती आले असते पैसे? 2 लाखाच्या आसपास, 2-2.5 लाख. कळतंय का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? लोकमान्य टिळक बोलतात तसं. बघू आता काय कधी फेरी होते.